तर सुनेत्रा पवार यांनी आता महेश लांडगे यांना चांगलंच सुनावलंय। अजित पवारांनी पिंपरी चिंचवडचा विकास केला असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं, मात्र आज त्यांच्यावर टीका होते। आम्ही पण माणसं, आम्हाला पण भावना आहेत असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुका लढतो असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। खरं सांगायचं तर मोठं व्हायचं म्हटल्यानंतर टीका होतातच आणि कुटुंबाला ह्या टीका सहन करण्याचं जेव्हा मोठे लोक होतात तेव्हा सहन करण्याची एक सवय लागून जाते। पण शेवटी आम्ही माणसंच आहोत, त्यामुळे वाटणाऱ्या गोष्टी आम्हाला ही भावना आहे त्यामुळे वाटतातच। पण आदरणीय दादांनी या सगळ्यांच्या वरती मात करून नेहमीच विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो सगळीकडे। महेश लांडगे यांच्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी टीका केली। त्यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केलेली आहे। ट्विटमध्ये ते काय म्हणतात ते आपण पाहूयात। महेश लांडगे हा सुरुवातीला अजितदादांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे। त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवत असतो। दादा ज्यावेळी डाव टाकतील त्यावेळेस लांडगेच चित्त होणं ठरलेलं आहे। लांडगे सारखा लुटारू पैलवान पुन्हा राजकीय मैदानामध्ये दिसणार नाही याचीही काळजी घेतील। बापाची चप्पल पायात आली म्हणजे लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये असा इशारा सूरज चव्हाणांनी दिलेला आहे। अंबरनाथच्या वादग्रस्त स्वीकृत नगरसेवकानं अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला। स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। भाजपकडून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि सूचनांनुसार त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे। त्यात म्हणजे शाळेचा, आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे। त्याबाबतीत काय असेल ते नंतर आपण बोलूया याच्यावरती। पण आता मी माझा राजीनामा माझ्या स्वतःच्या मी देतोय, कारण याच्यामध्ये शाळेची आणि पक्षाची कुठल्याही प्रकारची बदनामी न होण्याकरता मी हे देत आहे। बदलापूरमधील शाळेमध्ये शिकणाऱ्या 2 चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याच्या विकृत प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या तुषार आपटे यानं भाजपनं बदलापूर कुळगाव नगरपालिकेमध्ये त्याला स्वीकृत नगरसेवक पद दिल्यानंतर संतापाची प्रचंड लाट उसळली। राजकीय विरोधानंतर तुषार आपटेनं आपल्या पदाचा राजीनामा दिला। या प्रकरणानंतर आता अनेक संतप्त प्रतिक्रिया येतात आहे, पाहूयात। हे बघा, आता तो भाजपचा प्रश्न आहे, कारण की कोणाला त्यांनी स्वीकृत करावं, कोणाला स्वीकृत न करावं, कोणाला पक्षात घ्यावं, कोणाशी हातमिळवणी करावी, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। पण शेवटी जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघते आणि मला तरी असं वाटतं की जनता सुज्ञ आहे। तुम्ही चुकीचे निर्णय कराल तर मग आम्ही असो किंवा तुम्ही असो, कोणालाही ती जनता माफ करत नाही। एवढा आहे, ती बोलू शकत नाही, पण ती पेटीद्वारे दाखवते। हे बघा, आता तो भाजपचा प्रश्न आहे, कारण की कोणाला मला यावर तपासून पाहावं लागेल। त्या घटनेमध्ये जे साक्षात आरोपी आहेत त्यांच्या पैकी जर कोणी आहे तर पण मला नाही वाटत की डायरेक्ट त्यांचा आरोपी असतील, तेवढा विचार सारासार केला जाईल। त्याच्यामध्ये ते स्वतः सह आरोपी आहे आणि त्या शाळेचे ते माजी सचिव आहे। ते मला त्याची एवढी माहिती नाही। मी तुमच्या बरोबर राहिली ते मला चक्कर आली, एवढी गर्दी आहे की मला त्याची माहिती नाही। तर मी आता उत्तर देऊ शकते, माहिती घेऊन तुम्हाला प्रेसमध्ये उत्तर देईन। ऍब्सोल्युटली या क्षणाला काय चाललंय याची मला कल्पना नाही। तुषार आपटे हे आदर्श विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष होते। 5 वर्ष 25 वर्ष ते 9 वर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करतात। तुषार आपटेंचा जो फॉर्म आहे तो कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे आणि त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे काही नगरसेवक आहेत त्यावेळेला त्यांनी उमेदवारी देखील मागितलेली, त्याला उमेदवारी दिली नाही। जो काही निर्णय वरिष्ठांकडून आलेला आहे त्यानुसार त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा फॉर्म कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? संपूर्ण देशामध्ये हे सुरू आहे। तुम्ही उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल। भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे। तिच्यावरती अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले।
आता इथे जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलं आहे का, इनाम दिलं आहे का? पूर्वी इनाम द्यायचे. तो आरोप जर सिद्ध झाला तर त्याला भर चौकात त्याचं मुंडकं छाटून काली मातेला त्याचा बळी अर्पण केला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. तो त्या आरोप सिद्ध झाला पाहिजे, कारण की न्याय व्यवस्थेच्या कटघऱ्यात आपण निरंतर वागूनच धर्मराज्याची स्थापना करू शकतो. नाही, घटना ती अत्यंत दुर्दैवी घटना होती. त्याच्यामध्ये ते सह आरोपी आहेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांना का कॉप्ट केलं गेलं याचं उत्तर शेवटी भाजपने देणं आवश्यक आहे, कारण भाजपने त्यांना कॉप्ट केलेलं आहे. भाजप पूर्वीसारखा भाजप राहिलेला नाही. मी भाजपमध्ये 40-45 वर्ष काम केलेलं आहे. तो भाजप आणि या भाजपमध्ये फार मोठा अंतर आहे. त्या ठिकाणी छोटा मोठा गुन्हा केला तरी त्याला म्हणायचे काय भाजपमधून त्याला बाहेर काढा, याला तिकीट देऊ नका. परंतु आता बलात्कार केलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं जातं. ही भाजपची बदलती संस्कृती आहे. नाथाभाऊवर गुन्हा दाखल झाला अँटी करप्शनच्या माध्यमातून, याच्या संदर्भामध्ये पदाचा दुरुपयोग केला म्हणून. त्या संदर्भामध्ये काय आहे ते माहिती नाही. नुसता पदाचा दुरुपयोग केला किंवा काही केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.